महसूल विभागाचा मनमानी कारभार आणि नियमबाह्य पद्धतीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कशा त्रासाला सामोरे जावे लागते याचा एक धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातून समोर आलाय। सुधागड तालुक्यातील मौजे चिवे गावात जमिनीच्या फेरफार नोंदीवरून महसूल प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मूळ खातेदारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता जमिनीची आकारफोड मंजूर केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार चिवे येथील सर्वे क्रमांक 3 मधील जमीन ही राकेश रामचंद्र ठाकूर आणि इतर ग्रामस्थ शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकीची आहे। पिढ्यानपिढ्या या जमिनीवर त्यांचा ताबा असून स्वतंत्र 7/12 उतारेही आहेत। मात्र जॉय व्हिल्ला प्रोजेक्टचे गैर अर्जदार गजानन उत्तमराव मांटे यांनी महसूल कार्यालयात अर्ज करून या जमिनीच्या आकारफोडीत बदल घडवून आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या अर्जाचा आधार घेत पेडली गावच्या मंडळ अधिकाऱ्यांनी अवघ्या 4 जून 2026 रोजी फेरफार क्रमांक 1830 ची नोंद अत्यंत घाईघाईत मंजूर केली। नियमानुसार अशा प्रक्रियेत सर्व संबंधित पक्षांना नोटीस देण्याचे म्हणणे ऐकून घेणं बंधनकारक असते। मात्र महसूल विभागानं मूळ जमीनधारकांना साधी नोटीस देण्याची तसदीही घेतली नाही। या संशयास्पद आणि नियमबाह्य कारभाराविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी थेट सुधागड पालीच्या तहसीलदाराकडे लेखी हरकत अर्ज दाखल केलाय। या प्रकरणामुळे सुधागड महसूल विभागाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता तहसीलदार यावर काय निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। राकेश रामचंद्र ठाकूर, मुक्काम पोस्ट चिवे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड। माझं असं म्हणणं आहे की हा शेतकऱ्यांवर आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरोधात आज आम्ही इथे उतरलेलो आहोत। तहसीलदारांना आम्ही एक पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे आणि 1955 साली झालेली आकारफोड आणि ह्या आकारफोडीच्या नंतर आज 71 वर्षांनी शासनाने दिलेला एखाद्या व्यक्तीला ही हे आपली अंमलची हे तरतूद म्हणजे आमच्या 7/12वरती अंमल झाला नव्हता, आकारफोड झालेली आणि 71 वर्षानंतर आज आमचे 7/12चे सर्वे नंबर हे वेगवेगळे झालेले आहेत। आज मला माझ्या कामासाठी गरज लागली असताना मी माझा 7/12 काढायला गेलो तर माझा 3चा 35 जो 7/12 आहे तो माझ्या नावानेच निघे नाही, म्हणून या विषयाची मी चौकशी केली असता तो सर्वे नंबर माझा दुसरा सर्वे नंबर मला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीची सर्व तपास लागलेला आहे। काय आपली पुढची भूमिका असणार आहे शेतकऱ्यांची? आमची शेतकऱ्यांची एवढीच भूमिका आहे, ज्या आमच्या वडिलोपार्जित जागा जमिनी आहेत त्या आमचे सर्वे नंबर आहेत। आमच्या वडिलांनी आज जवळ 70-80 वर्ष ज्या जमिनी कसलेल्या आहेत ह्या जमिनीचे सर्वे नंबर आणि ह्या जमिनी ह्या आमच्या हक्काच्या आहेत आणि त्याच राहाव्या आणि तेच सर्वे नंबर राहावे ही माझी एक शेतकरी म्हणून शासनाला एक नम्र विनंती आहे। चिवे गावचा रहिवासी श्री हनुमान ससर, मी आज तहसीलदारांकडे निवेदन द्यायला आलोय की आमच्या जमिनी 1955 ची आकारफोड असं सांगून आमच्या जमिनीचे 7/12 परस्पर बदलले गेलेले आहेत। आमच्या जमिनीवरचा आमचा जो आकार आहे, क्षेत्र आहे, ते क्षेत्र परस्पर बदलून आता उदाहरणार्थ माझं क्षेत्र 8 गुंठ होतं, 8 गुंठ्याचं 5 गुंठ केले, दुसरं 12 गुंठ होतं, 12 गुंठ्याचं 8 असे अनेक शेतकऱ्यांचे परस्पर 7/12 बदलले गेलेले आहेत। काही शेतकऱ्यांच्या नावावर 7/12च राहिला नाही, सगळा पूर्णपणे त्याचं क्षेत्र पूर्ण दुसऱ्यांच्या नावावर हे करणारे गजानन मांटे म्हणून आहेत आमच्याकडे। जॉय व्हिल्ला म्हणून एक प्रोजेक्ट आहे आमच्या चिवे मौजे चिवे हद्दीमध्ये आलेला आहे। हे तहसीलदार, माननीय तहसीलदार, माननीय मंडळ अधिकारी आणि माननीय भूमी अभिलेख अधिकारी या लोकांना हाताशी धरून या जॉय व्हिल्ला या मालकाने अशा प्रकारचा हा प्रकरण चालवला आहे, कारण त्याच्या प्रोजेक्टला फायदा व्हावा म्हणून। आणि त्यामुळे आम्ही सर्व संतप्त चिवे गावचे ग्रामस्थ आमच्या जमिनी आम्ही आता देशोधडीला लागलेले आहोत। आमच्या जमीन पिकत्या जमिनी ज्या आमच्या हातातून हिसकावून घेतल्या जात आहेत आणि यासाठी आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांकडे मागणं मांडण्यासाठी, धरणं धरण्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे की आमच्या जमिनी जशा आहेत पूर्वीच्या, आम्ही वाडवडिलांपासून आमच्या जमिनी आम्हाला मिळाल्या आहेत, या जमिनी वडिलोपार्जित जमिनी आहेत, कुल कायद्याने मिळालेल्या जमिनी आहेत, या अशा परस्पर कसं काय आमच्याकडनं हिसकावून घेऊ शकतात? तर या संदर्भामध्ये जो काही प्रकरण आहे तो तत्काळ थांबलं पाहिजे आणि आमचे मूळचे जे 7/12 आहेत तसेच राहिले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे।